तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकतोय आणि या माध्यमातून तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेणे यासाठी एक छोटीशी मदत म्हणून मी ही एक सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट्स आहेत ते मी एकत्र केलेत, ते मी वाचून दाखवतोय आणि हे तुम्हाला फक्त नेहमी ऐकायचे आहेत. हे जर तुम्ही परत परत ऐकलेत तर काही दिवसांमध्ये तुमच्या त्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट सर्व पाठ होऊन जातील. म्हणजे तुमच्या पाठांतरामध्ये मला काहीतरी भाग घेतल्याचा आनंद मिळवता येईल आणि तुमचे पाठांतर होण्यासाठी ही माझी छोटीशी मदत तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल असा मला विश्वास आहे. म्हणून तुमचं काम असेल की ही जी सिरीज आहे की ज्याच्यामध्ये मी डेफिनेशन आणि लॉ एकत्र करतोय प्रत्येक चॅप्टरचे, ती सिरीज नेहमी पाहत राहा. जेव्हा तुम्हाला बोर झालं असेल अभ्यास करताना तेव्हा मोबाईलमध्ये आपला हा व्हिडिओ लावून टाकायचा, एक डेफिनेशन ऐकत बसायची. असं नेहमी जर तुम्ही ऐकसाल तर कालांतराने तुमच्या सगळ्या डेफिनेशन पाठ होतील आणि डेफिनेशन स्टेटमेंट जर पाठ असतील तर ते तुम्ही जशीच्या तशी पेपरमध्ये लिहिसाल, तुमचा मार्क कटणार नाही. कारण की डेफिनेशन जर तुम्ही चुकीची लिहिली किंवा स्टेटमेंट जर तुम्ही मनाचे वाक्य तयार करून लिहिलं तर तुमचे मार्क जातात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून योग्य पाठांतर झालंच पाहिजे, परफेक्ट तुमचं असलंच पाहिजे. यासाठी काही गोष्टी पाठच कराव्या लागतात आणि म्हणून मग ते पाठांतर होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. ओके, definitions from the chapter number 8, that is electrostatics. First is Gauss's theorem. Statement is the total normal electric induction over a closed surface is equal to algebraic sum of electric charges enclosed by that surface. Means T and I is equal to summation over I is equal to 1 to n qi. Electrostatic potential energy महत्वाची डेफिनेशन आहे. द वर्क रिक्वायर्ड टू असेंबल द सिस्टम ऑफ चार्जेस बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस. देन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, द वर्क रिक्वायर्ड टू बी डन इन ब्रिंगिंग युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट इज कॉल्ड electrostatic potential of that point. Electric field, the space in which electric charge experiences a force is called electric field. Electric field intensity, the force acting per unit charge in an electric field is called electric field at that point. Potential gradient, the change in potential with a distance is called potential gradient. Electric field intensity in terms of potential gradient. The definition is the electric field intensity at a point in an electric field is equal to negative potential gradient at that point. So E is equal to minus dV by dx. Then equipotential surface, the surface at every point of which the electric potential is same is called equipotential surface. एक पॉइंट लक्षात घ्या, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज नॉर्मल टू द इक्विपोटेन्शियल सरफेस. देन कंडक्टर्स अँड इट्स प्रॉपर्टीज. कंडक्टर काय असतो? इट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज झिरो. कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी झिरो असते. पोटेन्शियल इनसाइड द कंडक्टर and on the surface of the conductor is constant. कंडक्टरच्या आतमध्ये आणि सरफेसवर पोटेन्शियल कॉन्स्टंट असतं. इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड द कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू इट्स सरफेस. कंडक्टरच्या सरफेसला इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर असते. सरफेस चार्ज डेन्सिटी इज डिफरंट ॲट डिफरंट पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द कंडक्टर. कंडक्टरचा जो सरफेस आहे त्या सरफेसवर वेगवेगळ्या पॉइंटला सरफेस चार्ज डेन्सिटी वेगवेगळी असेल. जर पॉइंटेड रिजन असेल तर सरफेस चार्ज डेन्सिटी जास्त असते. डायइलेक्ट्रिक्स,
These are insulators which are used to store electric energy. इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करण्यासाठी जे डायइलेक्ट्रिक्स किंवा जे इन्सुलेटर आपण वापरतो त्यांना डायइलेक्ट्रिक्स म्हटलं जातं. पोलर डायइलेक्ट्रिक्स, a molecule in which center of mass of positive charge do not coincide with center of mass of negative charge is called polar molecule, and such substance is called polar dielectric. Non-polar dielectric, a molecule in which center of mass of positive charge coincide with center of mass of negative charge is called non-polar molecule, and that substance is called non-polar dielectric. Next is capacitor. Capacitor is a device which is used to store large charge at low potential. Then displacement current. The current in the dielectric due to the movement of bound charges is called displacement current or charge separation current. Then definition of 1 farad. The capacity of capacitor is 1 farad if potential difference across the capacitor increases by 1 volt when 1 coulomb of charge is given to it. Then what is Van de Graaff generator? It is a device which is used to develop very high potential. Principle of Van de Graaff generator. So Van de Graaff generator is based on the phenomena of corona discharge, म्हणजे पॉइंटेड रिजन मधनं जास्त चार्ज डिस्चार्ज होतो, हा पहिला प्रिन्सिपल. Second principle is the property that charge given to a hollow conductor is transferred to the outer surface and is distributed uniformly over it. म्हणजे आतल्या भागाला जर आपण चार्ज प्रोव्हाइड केला हॉलो सरफेसच्या तर तो चार्ज बाहेरच्या सरफेसवर येतो आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. आणि तिसरं प्रिन्सिपल आहे, इफ अ चार्ज इज कंटिन्युअसली सप्लाइड टू अन इन्सुलेटिंग मटेरियल कंडक्टर, इन्सुलेटेड मटेरियल कंडक्टर, इट्स पोटेन्शियल गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे आपण एखाद्या कंडक्टरवर जर चार्ज डिपॉझिटच करत गेलो तर त्याचं पोटेन्शियल वाढत जातं. नंतर युजेस ऑफ Van de Graaff जनरेटर. टू कॅरी आउट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियाय ऑफ डिफरंट एलिमेंट्स. न्यूक्लियसचं डिसइंटिग्रेशन करण्यासाठी याचा वापर करतात. टू प्रोड्यूस रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स, टू स्टडी न्यूक्लियर स्ट्रक्चर, टू स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ न्यूक्लियर रिएक्शन्स अँड ॲक्सलरेटिंग इलेक्ट्रॉन्स, टू स्टरलाइज फूड अँड टू प्रोसेस मटेरियल्स. हे त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत. आता बघा जसजसे इलेक्ट्रिकचे चॅप्टर्स आहेत तसतशा डेफिनेशन्स कमी होत चालल्या आहेत.